आहे। आज संभाजीनगर शहरात पण FIR दाखल होत आहे। जळगावमध्ये मध्यंतरीच्या काळात 4 दिवसापूर्वी असाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, खोट्या सह्या करून मिळवलं। ही वास्तविकता आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यात 97% मुस्लिम आहे। त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे। ही पण वास्तविकता आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज सिल्लोडला होतो, 1.5 तास पोलिसांची चर्चा झाली। जे अर्ज आले त्यातले 80%, 5,000 अर्ज आले त्यातल्या 80% अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे। तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं। जळगावमध्ये पण भुसावळ सारखे काही शहरं आहेत की जिथे 1,000हून अधिक अर्ज आलेत, तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकाराचे बोगस डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट, खोट्या सह्या तर या अचानक हे सगळे वयोगट आहे 25 ते 65, 97% मुस्लिम, डॉक्युमेंट नाही 80% कडे, तर याची चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे। गिरीश महाजन यांनी मागणी केली की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती ATS मार्फत केली गेली पाहिजे। आता सगळेच उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आणि या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे। हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे। आता त्याच्या मागे कोण आहे? वकील पण दिसतोय, एजंट पण दिसतोय। याचा अर्थ त्या वकिलाने एजंटने एवढंच केलं असेल, नॉट नेसेसरी, मे बी अधिक। तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला, त्याचे कागदपत्र नाही आहे, तर आता तुम्ही इथले आहात, ते कसं गृहीत धरायचं? तर त्याची चौकशी सुरू झालेली आहे, काही काळ वाट पाहावं। गिरीश महाजन यांनी म्हटलं की ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी ATS मार्फत केली गेली पाहिजे। ATS मार्फत चौकशीची मागणी करताय गिरीश महाजन। अरे एक मिनिट गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ATS मार्फत करण्याची मागणी केलेली आहे। मी आपल्याला उत्तर दिलं, पण तुम्ही परत विचारतात। स्पष्ट सांगितलं ना की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम, त्यातला हजारो लोकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशचा। म्हणून स्वाभाविक आहे की लोकांच्या मनात शंका उभी होते। समजा जळगावचे 42 लोक पकडले गेले, तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय? तो वकील कोण? तो एजंट कोण? तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही। आता बांगलादेशी 15 वर्षापूर्वीचा असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीत राहणार आहेत। आता मालेगावचं कालचं उदाहरण देतो, त्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं, आता ज्याच्यावर 2025 मध्ये गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला 2020 मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, तो जामिनावर सुटला होता। तर त्याच्यामुळे ATS आणि NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ATS दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे। 2दा दिल्लीत पण भेट झाली आहे आणि योग्य वेळेला ते पण या चौकशीत सहभागी होणार। कालपासून भारत सरकार गृह मंत्रालयाचे जे नॅशनल रजिस्टर आहेत, म्हणजे रजिस्ट्रार जनरल, डायरेक्टर जनरल